नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, हिवाळा लागलेला आहे म्हटलं की अगदी बाजारात रंगीबेरंगी भाज्यांची रेलचेल असते. आणि आपण मागे भातांचे प्रकार घेत होतो, तर साऊथ इंडियन भातांवर आपण थांबलो होतो बघा. आणि मग आता अचानक मला आठवलं की नाही, आपण खरंच म्हणजे तेव्हा जे थांबलो ते भाताचे प्रकार परत आलेच नाहीत आपले. आता भाताचा एक प्रकार जो दक्षिणेकडचे सगळे भात झाले आपले, आता उत्तरेकडचे भात जे म्हटलं तर दिल्ली राईस असतो, लंबा लंबा लॉंग ग्रेन म्हणतात त्याला. आणि तो दिल्ली राईस बासमतीचा जो असतो त्याचा पुलाव जर आपण करायला घेतला तर पुलावमध्ये तुम्ही हिरवेगार मटर, लाल चुटूक गाजर टाकलं की ते किती सुंदर दिसतं बघा. अगदी रंगपंचमीच वाटायला लागते. किंवा मग तुम्हाला भाज्या नसेल टाकायच्या मुलांसाठी म्हणा, तर तुम्ही ओन्ली जिरा राईस जरी करायचा म्हटलं तरी पांढरा शुभ्र भात आणि त्यामध्ये भरपूर हिरवीगार कोथिंबीर, ते सुद्धा कलर अगदी रंगसंगती खूप सुंदर दिसते. आणि मग एक लागलीच पुन्हा दक्षिणेकडचा एक भाग राहिलाच आहे आपला बिर्याणीचा. हैदराबादची बिर्याणी तर किती फेमस आहे सगळ्यांनाच माहिती आहे. तर ती तुम्ही बासमतीने करायला घेतली की त्यामध्ये तुम्ही म्हणजे काय काय टाकू शकता, तुमची मर्जी असते. आता मी तर साधाच करते, म्हणजे फ्लॉवर वगैरे टाकून करते, मटर फ्लॉवर बिर्याणी. पुदिना, साईचं दही टाकते त्याला थोडं, आणि वरती कांदा तळून टाकलेला असला की तो ब्राऊन कलर खूप सुंदर दिसतो त्याच्यावरचा, आणि खुसखुशीत आवडतो लोकांना खायला, घरातल्या फॅमिलीला आपल्या. मग चांगलं वाटतं की आपण इतकी मेहनत केली तर आनंदाने मुलं खातात आहेत. तसंच मग बिर्याणी म्हणजे कशी आहे, आओ सब लोग आओ. म्हणजे पुलाव मग साधा असतो आपला, जास्त त्यात मसाले पण नसतात आणि फक्त भाज्या असतात. पण ह्याच्यामध्ये मसाला तर असतोच, अद्रक, कांदा, लसूण सगळं टाकून वाटलेलं असतं, टोमॅटो असतो, दही असतं साईचं, म्हणजे जरा मलाही चांगली वाटते आपल्याला खायला. वाटाणे, फ्लॉवर टाका, प्लस तुम्ही पनीर बिर्याणी करू शकता, मशरूम बिर्याणी करू शकता, किंवा हे सगळं एकत्र करून सुद्धा मसाल्यात म्हणजे बिर्याणीमध्ये ॲड करू शकता. त्याला मसालाच म्हणू शकतो आपण. बिर्याणी टाकायचं जे सगळं सामान आहे त्याला टोटल मसाला म्हणू आपण. जरा ती स्ट्रॉंग असते, म्हणजे त्यातले मसाले जरा स्ट्रॉंग असतात. आणि आपली पुलावामध्ये थोडंसंच 2-3 विलायच्या, 1-2 मोठी विलायची, दालचिनी, लवंग, काळी मिरी 4-5च टाकावं लागतात चौघांच्या भाताला. आणि बिर्याणीमध्ये म्हणजे अगदी भरपूरच. त्यामुळे मग काय होतं, भरपूर मसाला असला की तो भाताचा स्वाद चांगला लागतो. आणि पुदिना पण भरपूर वाटून टाकायचा, कोथिंबीर, हिरवा मसाला सगळं वाटून टाकायचा, तर बिर्याणीला एकदम इतका सुंदर स्वाद येतो की विचारूच नका तुम्ही. मग बाहेरची बिर्याणी खायचं कशाला कुणी विचार करेल, की अगदी नॉमिनल मसाले लागतात. तसं पाहिलं तर त्याला काही खूप असे म्हणून नाही लागत, पण छान लागते बिर्याणी एकदम. आणि पुदिन्याचा स्वाद विशेष, साईचं दही विशेष. मग बाकी भाज्या आणि पनीर, मशरूम तुमची टाकायची इच्छा, किती टाकता ते. आणि पाणी वगैरे तर आजकाल सगळेच लोक इतके एक्सपर्ट झालेले आहेत यूट्यूबमुळे की भात बिघडायचं कामच नाही. आणि तांदूळसुद्धा इतका चांगल्या क्वालिटीचा आजकाल यायला लागला आहे की तुम्ही फोडा पाकिट आणि धुवून थोडं अर्धा तास भिजवून टाका की तुमचा भात चांगला झालाच पाहिजे. त्यामुळे आजकालच्या मुलीसुद्धा नवशिक्या जरी असल्या तरी त्या खूप छान करतात बिर्याणी. आणि मग त्याच तांदळाचं, म्हणजे बासमतीच्याच लंब्या लंब्या तांदळाचा आपण नारळी भात पण सुंदर करू शकतो. नारळी भात करताना आजकाल साखर अवॉइडच करतात लोक, गूळ टाकायचा. मग गूळ टाकला म्हणजे कसं, त्याच्यामध्ये रंग टाकायची गरज नाही पडत. म्हणजे भात थोडा तुपामध्ये तांदूळ भाजून घ्यायचा लवंग टाकून, आणि मग थोडं खोबरं टाकून गूळ टाकायचा की मग तो छान शिजतो शिऱ्यासारखा, आणि मग खूप मस्त लागतो एकदम भात. विलायची वगैरे टाकू शकता, जायफळ विलायची, तो नारळी भात होतो बासमती तांदळाचा. इतका सुंदर दिसतो की मी परवाच केला होता लक्ष्मीच्या नैवेद्याला, पण फोटो काढायचा राहून गेला. आता जाता जाता तुम्हाला एक ट्रिक सांगून जाते. गाजराचा हलवा आता हिवाळ्यात आलेलाच आहे. जी ट्रिक अशी आहे, आपण गाजराचा हलवा करतो, कितीही सुंदर लाल गाजर आणले तरी त्याच्यामध्ये ना तुम्ही गाजराचा हलवा करताना त्यामध्ये एक अर्ध बीटरूट किसून टाका. आणि मग तुमच्या गाजराच्या हलव्याचा रंग बघा किती सुंदर दिसतो. आणि लोक विचारतील तुम्हाला की तुम्ही कलर टाकला का. आपण तर खाण्याचे कलर तर अवॉइडच करतो, आजकाल कुणीच वापरत नाही कलर. हा नॅचरल कलर बीटरूटचा गाजराच्या हलव्याला इतका सुंदर लाल रंग देतो की अगदी बघितलं कीच खावंसं वाटतं. आता मी केला की तुम्हाला फोटो टाकेनच गाजराच्या हलव्याचा.
कारण माझ्या नातवाला आवडतं फार की गाजराचा हलवा कर म्हणे नानी तू आता, म्हणून गाजरं आणले. पण आता व्हिडिओ झाला आणि गाजराचा हलवा जरा व्हायचा आहे, मग झाल्यावर मी फोटो टाकते. असे छोटे छोटे ट्रिक्स असतात, पण त्याच्याने एक पदार्थ जो असतो तो इतका चांगला लागतो आणि चांगला होतो की मग ते आपण असतात साध्या साध्याच गोष्टी. आता साखर भाताच्या ऐवजी गूळ टाकून भात करणं, नारळी भात, ही जुनीच गोष्ट आहे. पण आजकाल मध्ये मध्ये लोक विसरले होते ना, साखर टाकायचे आणि केशर टाकायचे किंवा केशरी रंग टाकून द्यायचे केशरी भात म्हणून. पण नाही, तुम्ही गुळाचा करून बघा, तो इतका खमंग लागतो की आपण साखर भात विसरतोच करायचा. मग जेव्हा जेव्हा गोड भात करायचा म्हटलं की आपण गुळच टाकतो. तशीच अजून एक साधी सोपी ट्रिक आहे की परवा गुलाबजाम आणले होते, तर गुलाबजामचा पाक जरा जास्त आपण करतोच ना, म्हणजे जास्त पाक होतो तो. मग गुलाबजाम वरचे वरचे खाऊन घेतात लोक आणि पाक राहतो. त्या पाकामध्ये मी कणिक भिजवून त्याच्या गोड पोळ्या केल्या. त्या इतक्या आवडल्या सगळ्यांना की गरम आणि थोडंसं त्याच्यामध्ये तेल तूप जरा जास्त टाकलं होतं, त्यामुळे त्या खुसखुशीत लागल्या. आणि थोड्या थंड झाल्यानंतर त्या कडक झाल्या. कडक झाल्यावर त्या क्रिस्पी टाईप झाल्या, शंकरपाळ्या टाईप लागायला लागल्या. साखरेचा पाक पण कामात आला आणि मला तर आवडतं, त्यामुळे आम्ही खात राहतो गोडसारखं मधून, तो काहीच प्रॉब्लेम नाही आहे खाण्याचा. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात बघा. काहीही करा तुम्ही, पदार्थ असे दिसले पाहिजेत की झाकण उघडलं आणि ताटात वाढलं की ज्याचं रंग, रूप, सुगंध, सुवास जो म्हणतो आपण खाण्याचा, तो असा आला पाहिजे की माणसाची भूक वाढली पाहिजे, प्रदीप्त झाली पाहिजे की नाही मला आता पटकन वाढगं, मला खूप भूक लागली. असते साधीच गोष्ट. अहो साधी कांदा टोमॅटोची कोशिंबीर सुद्धा तुम्ही घ्या. कांदा टोमॅटो कोशिंबीरीसाठी चिरा बारीक आणि त्याला थोडीशी हळद हिंगाची फोडणी घाला, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर. त्यात दहीसुद्धा घालू नका, तरीसुद्धा ती टोमॅटो कांद्याची कोशिंबीर खूप सुंदर लागते. करण्यावर असतं आणि मनावर असतं. शांततेने आपण जेवलो तर छान लागतं सगळं. आणि आजकाल सगळे लोक हेच विसरत चालले की आनंदाने शांततेने जेवण. सतत घाई असते आणि सतत डोक्यात टेन्शन असतं. ते टेन्शन रिलीज करायला सुद्धा चांगले चांगले पदार्थ, वेगवेगळे पदार्थ जर खाल्ले तर मनाला रिलॅक्स होतं. आणि गोड थोडं खाल्लं ना तर स्ट्रेस जो म्हणतो मनाचा तो कमी होतो. कसं वाटलं? मी साधंच बोलली आज. आवडलं असेल तर लाईक करा. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. नमस्कार.